नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट अशी शिमला मिरचीची सोपी रेसिपी पाहणार आहोत. तर पहा, मी या ठिकाणी 4 ते 5 शिमला घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण कोणतेही वाटण घालणार नाही आहोत. स्वच्छ धुवून अशा कापून घेतलेल्या आहेत, त्यामधल्या बिया काढून. हे पहा, आता ह्याला आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने कट करून घेते मी. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत शिमला. मोठ्या मोठ्या थोड्या कट करून घेते. 4 ते 5 शिमला आहेत. ते दिसायला देखील पाहिजे, त्यामुळे मोठ्या मोठ्या कट करून घेते मी. पहा, सर्व अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता मी गॅसवर कढई तापायला ठेवते. तर कढई छान अशी गरम होऊन द्यायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळ्या आपण तेल घालून घेऊयात. हे पहा, 2 पळ्या तेल घालून घेते. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आपल्याला. तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान अशी फुलली की नंतर त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे. आता त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घालून घेऊया. तर मी यासाठी बारीक कांदा कापून घेतला होता मोठा, तो कांदा यामध्ये घालून घेते. कांदा छान असा मीडियम फ्लेमला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहा, टिफिनसाठी देखील भाजी अगदी झटपट अशी होणारी भाजी आहे. तर यामध्ये काहीच वाटून घालणार नाही आपण. तर पहा, अशा पद्धतीने नक्की बनवून पहा भाजी. छान असा मसाला आपल्याला कांदा छान परतून झालेला आहे आपला, पाहू शकता. आता यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत. एक बारीक चिरून टमॅटो घातलेला आहे. टमॅटो देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. टमॅटो छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, मीडियम फ्लेमलाच. पहा, छान असं मस्त कांदा आणि टमॅटो आपला परतून झालेला आहे, पाहू शकता. मस्त तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. हळद घालायची. आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालते. जास्त मसाले देखील टाकणार नाही, आणि लाल तिखट चवीप्रमाणे एवढेच मसाले घातले आहेत. फक्त कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट ते मिनिटभरासाठी असे परतून घेऊया. परतल्यानंतर त्यामध्ये आपण शिमला मिरची घालूया, कापून घेतलेली. कापलेली सर्व शिमला मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे आपण. ती छान अशी परतून घेऊया 2-3 मिनटं. आणि आता यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. मीठ घालून झालेलं आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालते थोडी. हे पहा, छान असं मिक्स करून घेऊ. आता अशी देखील भाजी चवीला खूप छान लागते, नुसतीच अशीच हे केली तरी. तर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे 2 चमचे, जास्त नाही घालणार. हे पहा, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जर तुम्हाला स्किप करायचं असेल कूट तर नाही घातला तरीसुद्धा चालेल, तशी पण चवीला भाजी मस्त लागते ही. तर पहा, आता आपण हिच्यावर झाकण ठेवणार आहोत 10 ते 15 मिनटं फक्त. जर कूट टाकायचं नसेल तुम्हाला तर नुसतं तसंच झाकण ठेवून द्या. चवीला एकदम भारी लागते तशी पण. तर पहा, 10 ते 15 मिनटानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते. किती मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली. पहा, शिमला मिरची शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी सकाळच्या काही गडबडीतसुद्धा अगदी लवकर होऊ शकते ही भाजी. तर पहा, आपली भाजी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. अशा पद्धतीने आपली झटपट अशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा, आणि रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.